सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने केलेल्या भांडवली मूल्यावर आधारित आकारलेली घरपट्टी जनतेवर लादली जाऊ नये, जनतेला विश्वासात घेऊन टप्प्याटप्प्याने आकारावी असे मत आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केले. वाढीव घरपट्टीला नागरिकांचा विरोध आहे. यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं होतं. जनतेचा रोष लक्षात घेऊन काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी शुक्रवारी आयुक्त संजिता महापात्रा यांच्याशी वाढीव घरपट्टीविषयी महापालिकेत बैठक घेतली. त्यावेळी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, नगरसेवक संजय मेंढे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. महापालिकेची बाजू मांडताना आयुक्तांनी उत्पन्न वाढीसाठी भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी योग्य असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आमदार कदम यांनी नागरिकांवर घरपट्टी लादली जाऊ नये, जनतेला विश्वासात घेऊन टप्प्याटप्प्याने आकारणी करावी असे सांगितले. निश्चितपणे वाढीव घरपट्टीबाबत काँग्रेस पक्षाने त्याला विरोध दर्शवलेला आहे. हे सत्य आहे की सांगली महानगरपालिकेला उत्पन्नही झालं पाहिजे, पण हा निर्णय लादू नका. जे काही त्याच्या बाबतीतले नियमावली असतील, निकष असतील, हे तुम्ही महानगरपालिकेतले नगरसेवक, जे लोकप्रतिनिधी आहेत आणि नागरिक, विविध सांगली शहरातले नागरिक मंचसुद्धा चालू आहेत, त्या नागरिक मंचांना विश्वासात घेतलं पाहिजे. ज्या हेतूने तुम्ही करत आहे तो हेतू जर प्रामाणिकपणे साध्य होत असेल, गोळा होणारा पैसा हा खरंच नागरिकांच्या विकासासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्याचा वापर करणार असेल तर हरकत नाही, पण ते लादू नये. ते टप्प्याटप्प्याने करवाढ करावी, लोकांना विश्वासात घ्यावं, हा आमची प्रामाणिक इच्छा. म्हणून हा जे अचानकपणे लादलेलं हे जे काही करवाढ आहे त्याला काँग्रेस पक्षाचा, नगरसेवकांचा निश्चितपणे विरोध राहील. आता तुम्हाला माहिती आहे की आंदोलन केलेलं आहे काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी. मंगेश चव्हाण आमचे गटनेते आहेत, संजय बापू हे एक ज्येष्ठ नगरसेवक आहेत. सगळ्या या दोघांच्या नेतृत्वाखाली सगळ्या नगरसेवकांनी चांगल्या पद्धतीने आंदोलन केले. महिला आमच्या नगरसेवक आज खूप तळमळीने त्यात आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत. आंदोलन झाले. पुढेही या ठिकाणी आता ठीक आहे, प्रशासन म्हणून महापौरांशी संवाद साधला, आयुक्तांशी साधला, पालकमंत्री मोदयांशी मी साधलेला आहे की बाबतीत ह्या काही थोडे निकष बदला, थोडं एकदम असं लादू नका. तर त्या बाबतीत त्यांनी काहीतरी आम्ही फेरविचार करून आणि त्यातनं वेगळं काहीतरी असं सांगितलेलं आहे. पण थोडे दिवस पाहू काय निर्णय होतो तो अंतिम. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.